हॅलो नमस्कार, मी सुवर्णाच्या होम किचनमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। आज आपण खूप सुंदर असे वांग्याचे काप बघणार आहोत। बघा, त्यासाठी मी इथे आणि हे काप करण्यासाठी आपल्याला जे भरताचे वांगे मिळतात ना तेच वापरायचे आहेत। आपल्याला हे असे काप करून घ्यायचे आहेत। छोटे मोठे मोठे पण छान वाटतात यात। असे आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असे पाव पाव इंचाचे काप आपल्याला करून घ्यायचे आहेत। एक 5 मिनिटांसाठी आपल्याला ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे आहेत आणि मग नंतर असे आपल्याला कॉटनच्या कपड्यावर ते कोरडे करून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने। तर त्याला लावण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेली बघा पाव चमचा हळद, अर्धा चमचा तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग, चवीनुसार टाकून घ्यायचं मीठ हे अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर 1 चमचा घेतली धने जिऱ्याची पावडर। धने जिऱ्याची पावडर आपल्याला अवश्य घालायची आहे। आणि अर्धा चमचा आपल्याला टाकून घ्यायची आमचूर पावडर। आमचूर पावडरने टेस्ट खूप छान येते, आमचूर पावडर जरूर घाला। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे 1 ते 1.5 चमचा दही घालू शकता किंवा मग लिंबू पण पिळू शकता किंवा मग थोडेसे चिंचेचा कोळ करून पण घालू शकतात, 1 ते 1.5 चमचा। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आपल्याला, त्यात अगदी एखादा चमचा फक्त मसाला ओला होईल एवढंच पाणी टाकायचं आहे। खूप पाणी अजिबात घालायचं नाहीये। आणि असा हाताने छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। बघा या पद्धतीने। बघा साधारणतः असा आपला मसाला व्हायला हवा। यात टाकून घ्यायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर जरूर घाला, खूप छान लागते। आणि आता काय करायचंय बघा, या पद्धतीने आपल्याला मसाला कापवर लावून घ्यायचा आहे। बघा दोन्ही बाजूनी लावायचा आहे। बघा आपला मसाला तयार करणं झालं ना की आपल्याला अजून वरतून एक तयार करायचं आहे सारण। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 ते 2.5 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा घेतला तरीही चालेल। त्यात टाकून घ्यायचंय थोडंसं तिखट, चवीनुसार मीठ। हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असं मसाला लावलेला असतो ना तर आपल्याला काय करायचंय, हे असं पिठात दोन्ही बाजूनी छान बुडवून घ्यायचंय। बघा या पद्धतीने त्यावर थोडंसं दाबूनच पीठ लावायचं आहे। आणि सगळे आपल्याला असे आता या पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत। मसाल्याचा खूप जाड थर नाही द्यायचा आहे। बघा या पद्धतीने मस्त असे मी काप तयार करून घेतलेले आहेत। आता एकीकडे लगेच मी तवा ठेवलेला आहे। तुम्ही थोडंसं तेल आपल्याला सगळीकडे तव्यावर छान पसरून घ्यायचं आहे आणि मस्त असे काप आता आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। मी थोडंसं तेल परत वरतून पण लावलंय, अगदी 2-2 थेंब। मी आता छान खमंग दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे। गॅस खूप बारीक पण ठेवायचा नाहीये आणि मोठा पण ठेवायचा नाहीये। काय मस्त असे खमंग कुरकुरीत आपले हे काप तयार झालेले आहेत। दाखवते मी तुम्हाला, हे बघा अगदी वरतून कुरकुरीत आणि आतून अगदी मस्त मऊ असे काप तयार झालेले आहेत। असे हे काप तुम्ही वरण भाताबरोबर, खिचडी बरोबर, भाकरी पोळी बरोबर तोंडी लावण्यासाठी मस्त असे काप छान तयार करू शकता। आजची माझी ही साधी सोपी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि या पद्धतीने तुम्ही वांग्याचे काप नक्की करून बघा। ज्यांना वांग आवडत नाही ना ते सुद्धा या पद्धतीने जर केलं तर नक्की खातील।
व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा. धन्यवाद.